इथून यूज केला जाईल जे हनुमान करंजाडे टीमचा साई मोरे बॉलिंग ट्रॅक वरती अगदी आपण पाहू शकाल. यस, अंपायर्स ग्रीन सिग्नल. पहिली मॅच आजच्या दुसऱ्या दिवसातील आणि मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल, गोलंदाज होईल सज्ज साई मोरे. स्ट्राईक एंड वरती एका बाजूने बॅट्समन अगदी आपण पाहू शकाल प्रतीक आणि एका बाजूने नॉन स्ट्राईक एंड वरती रुद्र. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला फ्लिक केला अगदी डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. सिंगल धाव अगदी कंप्लीट केली जाते आणि या सिंगल धावेनं टीमचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन करताना प्रतीकला अगदी आपण पाहतोय. एका बाजूनं जय हनुमान करंजाडे तर एका बाजूनं आरसीसी भगतवाडी. अशा दोन संघादरम्यान खरं तर पहिली मॅच आपण एन्जॉय करत आहोत. यावेळेस 6 बॉल क्लीन बोल्ड दांडी गोल. धक्का क्रमांक पहिला, पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. बॅटर आपण पाहतो यस रुद्र इज बॅक टू द आउट. प्रतीक अगदी बाद होतोय. 2 धावेनं अगदी संघाच्या आणि स्वतःची सुरुवात केली होती, परंतु तदनंतर अगदी कमबॅक आपण पाहिलं साई मोरेचं. न्यू बॅटर इन ऍक्शन नंबर 3. 1 डाउनिंग 1 फॉलिंगच्या ऍक्शन मध्ये विजय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. दोन धावा आपटलावरती अगदी आपण पाहू शकाल. षटक क्रमांक पहिला घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती साई मोरे अगदी आपल्याला पाहायला मिळेल. आणि आमचे चंदूदादा वाघमारे साई प्रीत लाईव्ह अगदी चांगली क्वालिटी आणि ज्यांच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा पूर्णपणे कव्हर केली जाते. आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी. अगदी हा डॉट बॉल आपण पाहिला. इट्स अ वाईड बॉल. टीमची धाव 3 या आकड्यावरती पाहायला मिळते. 3 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ द 1 विकेट. षटक क्रमांक पहिलं साई मोरे. 4 चेंडू अद्याप हाताळलेत. ऑन स्ट्राईक बॅटर विजय आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालेला परंतु पहा अगदी लाईन थोडीशी खराब आहे आणि तदनंतर पंच आमच्याकडे बोलतात. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ होताना पाहायला मिळेल आणि धावसंख्या पुढे सरसावताना टोटल 4 या आकड्यावरती अगदी आपण पाहू शकाल. 4 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ द 1 विकेट. मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये चेंडू. शॉर्ट कव्हरला फिल्डर आहेत. जजमेंट मात्र इथे चुकलं आणि तदनंतर मात्र झेल मिस होताना पाहायला मिळते. तत्पर 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने संघाची धावा संख्या पुढे सरसावताना टोटल 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धापटलावरती पाहायला मिळतील. कैलासवासी जितेंद्र पाटील स्मृती चषक. खरं तर जितेंद्र दादांच्या आठवणीनं उजाला देणारा ही स्पर्धा आणि अनेकदा खरं तर या नावानं स्पर्धा आपण एन्जॉय करत असतो आणि आजच्या दिवसामध्ये देखील खरं तर एक आगळं वेगळं नियोजन रबर बॉलची खरं तर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा मात्र अगदी कंप्लीट झाल्यात. षटक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करताना आरसीसी भगतवाडी टीमची धावा संख्या एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावा धापटलावरती पाहायला मिळतात. 8 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ द 1 विकेट, एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर.
ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 घेऊन आर्यन बॉलिंग ट्रॅक वरती अगदी आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंड वरती एका बाजूनं लेफ्ट हँड बॅटर साई याला आपण पाहतोय अगदी नॉन स्ट्राईक एंड वरती पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे उभा होता. सन्मान दिला ऑफसाईडच्या रिझन मध्ये 2 धाबा कंप्लीट. अगदी फिल्डर येतील उचलतील फेकतील तत्पर वेगाने मात्र 2 धाबा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. पहिलं दशक जोडलं जाईल. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना टोटल 10 धावा दापटल्यावरती पाहायला मिळतील. 10 रन्स ऑन दी बोर्ड. ऑफ साईडला खरं तर बॉल ट्रॅव्हल केलाय. शॉर्ट पॉइंट मध्ये अगदी चेंडू स्थिरावला जातोय. 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. पावसाळी क्रिकेट आणि खरं तर संपूर्ण टीम संपूर्ण खेळाडू हे क्रिकेटचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतील. अलीकडच्या काळामध्ये बऱ्याचशा स्पर्धा डे असेल नाईट फॉर्मॅटमध्ये स्पर्धा रंगताना जरूर आपण पाहिल्या. परंतु आजच्या स्थितीला खरं तर एक नवीन फॉर्मॅट खरं तर रेनी क्रिकेट पावसाळी क्रिकेटचा अगदी आपण आनंद घेत असतो आणि खरं तर ही आवड आहे क्रिकेटची. ऑन साइड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड साईडच्या रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय आणि अगदी डॉट बॉल पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिर. ऑफ साईडला हलक्या हातानं ट्रॅव्हल केलाय. शॉर्ट पॉइंट मध्ये फिल्डर आहे तो उचलतील फेकतील तत्पर सिंगल मात्र वेगाने कंप्लीट केले जाते. 13 ऑन दी बोर्ड. 13 धावा दापटल्यावरती पाहायला मिळतील. 4 षटकांचा सामना आणि मग आता 4 षटकामध्ये किती धावा जमतील किती धाव्यांचं टार्गेट सेट केलं जातील अगदी या साऱ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय अजय हनुमानकरांसाठी टीमला आणि मग अगदी टॉस हरून प्रथम गोलंदाजीला वाटेला येत असताना किती धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. सध्याच्या स्थितीला चांगली गोलंदाजी अगदी आर्यनची पाहायला मिळते. अद्याप 5 चेंडू ज्या नाताळलेत आणि धावसंख्या खर्च केली ती म्हणजे फक्त आणि फक्त 5 धावा. टोटल 13 धावा दापटल्यावरती आहेत. षटक क्रमांक 2 आणि शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल देखील अगदी डॉट बॉल पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिला 12 चेंडूचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या 13 धावा दापटल्यावरती पाहायला मिळत आहेत. 13 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ दी 1 विकेट एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. तेरा धावा दापटल्यावरती अगदी आपण पाहू शकाल एका गड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करताना आरसीसी बकटवाडी टीम ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज देवेश अगदी आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 देवेश तर एका वाचून स्ट्राईक एंड वरती साई याला पण पाहतोय. आफ्टर बॉल बॅकवर्ड साईडला बॅटची कडा घेऊन ट्रॅव्हल होतोय आणि इथून मात्र बॉल अगदी डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होईल आणि बॉल वरती मिळतील त्या 2 धावा. 2 धावेने संघ पुढे सरसवताना टोटल 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा दापटल्यावरती पाहायला मिळतील. यावेळेचा बॉल ऑन साइडला लॉंगॉनच्या वरतून आजच्या दिवसातील पहिला धमाका. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकातील दमदार षटकार बॅटर आपण पाहतोय. अगदी आपण पाहू शकाल साईच्या बॅट मधून अगदी ऑफ साइडला बॉल होता. नंतर लॉंगॉनच्या रिजनचं क्षेत्र निवडलं आणि फटका अगदी सक्सेसफुली एक्झिक्यूट केला. टीमची धावा संख्या पुढे सरसवताना 6 धावांच्या मदतीने टोटल 21 धावा 21 ऑन दी बोर्ड पाहायला मिळतील.
21 रन्स 21 धावा धापटल्यावरती अगदी आपण पाहतोय साईच सध्याच्या स्थितीला साईची चांगली कामगिरी पाहायला मिळतीये. सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केलाय जरूर आणि 2 धावा देखील वेगानं कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसवताना टोटल 23 या आकड्यावरती अगदी पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 आणि त्या तिसऱ्या षटकातील अद्याप 3 बॉलचा खेळ संपला आणि धावसंख्या 23 या आकड्यावरती पाहायला मिळते. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होताना अगदी आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्राची एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. चांगली बॅटिंग सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते आरसीसी भगतवाडी टीमची. जी धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये जे टार्गेट सेट होणं गरजेचं आहे नाही तशीच काहीशी कामगिरी सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहायला मिळते. अद्याप विचार केला टोटल 24 धावा धापटल्यावरती आहेत. वैयक्तिक 8 बॉलमध्ये 15चे योगदान देत असताना साईला आपण पाहतोय स्ट्राईक खेळण्यावरती लेफ्ट हँड बॅटर. बाईकच्या स्वरूपात या 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडले जातील आणि या 2 धावांना टीमची धावसंख्या पुढे सरसवताना टोटल 26 ऑन दी बोर्ड 26 धावा धापटल्यावरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये 8 धावा येताना अगदी आपण पाहिलं सेकंड ओव्हरमध्ये 5 धावा जमताना आपण पाहिल्या आणि अद्याप विचार केला आणि अगदी इथून 2 धावा मिळतील. टोटल 28 धावा धापटल्यावरती अगदी आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 बॉलचा खेळ संपला पहिला पूर्वार्धातील आणि बॅटिंग करताना आरसीसी भगतवाडी टीमची धावसंख्या 28 या आकड्यावरती पाहायला मिळते. 28 पहिल्या षटकामध्ये 8 धावा, सेकंड ओव्हरमध्ये 5 आणि तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा. ऑन दी बोर्ड 28 धावा धापटल्यावरती आहेत. षटक क्रमांक 4 अंतिम षटक शेवटचे षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ऋषभ सन्मान दिला हलक्या हाताने अगदी मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल धाव मात्र कंप्लीट केली जाते. यावेळेचा फटका ऑन साइडला अगदी सक्सेसफुल डीप मिड विकेटच्या डोक्यावरून उडवलाय
आणि बॉल चला सीमा पार. इट्स अ बिग हिट. येतोय आणखी एक जितेंद्र पाटील स्मृती चषकातील दमदार षटकार. 38 धावा धापटलावरती अगदी आपण पाहू शकाल 38 ऑन दी बोर्ड. अगदी 38 धावा चांगली धावसंख्या सध्याच्या स्थितीला उभारली जाते. चला नेक्स्ट मॅच साठी देखील विनंती करू I11 पनवेल आणि तदनंतर त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा संघ रिया अँड निकिता 11 मोरबी टीम. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी संपर्क साधा. आणखी एक उडवलाय साई मोरे सलामीला आलेला बॅटर आणि अंतिम षटकामध्ये मात्र बरसताना पाहायला मिळतोय. आणि इथून मात्र आणखी एक आलाय षटकार रुद्र आणि तदनंतर मात्र धावसंख्या टोटल पाहायला मिळतीये 44-44. अगदी रुद्रची चांगली कामगिरी सध्याच्या स्थितीला टीम साठी राहिली आहे. वैयक्तिक 30 धावे या आकड्यावरती केली साकारताना रुद्रला अगदी आपण पाहू शकाल टीमची टोटल 44. शेवटचा बॉल आणि हॅलो सिंगल धाव मात्र कंप्लीट केली जाते. सत्र पहिलं संपलंय. पहिल्या 4 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या RCC बगटवाडी टीम जाऊन पोहोचली 45-45 आकड्यावरती. चला I11 पनवेल टीम. चला कॅप्टन आपण त्वरित या मोरबे संघाचा संगणक इथे उपस्थित झालाय. I11 पनवेल संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण टॉस साठी त्वरित संपर्क साधा. पंचेचाळीस धावा अगदी पहिल्या सत्राच्या अखेरीस जमल्या. 46 धाव्यांचं टार्गेट, 46 धाव्यांचं लक्ष. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना संघ पाहायला मिळेल अगदी जे हनुमान टीम. चला I11 पनवेल संघाचा संगणक टॉस साठी आपण त्वरित या.
46 रनचं टार्गेट, 46 धावांचं आव्हान आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्राईक एंड वरती वंश, तर एका बाजूनं देवेश. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती अगदी कॉलिंग मात्र इथे मिस झाली आणि तदनंतर मात्र धावचीच्या स्वरूपात बॅटर वंशला इथून मात्र परतावं लागेल. पहिलाच बॉल आणि धावचीच्या स्वरूपात अगदी बॅटर वंशला आपण पाहिलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. श्रवण. श्रवणला आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. आउटसाइड ऑफ द ऑफ स्टॉम, अवे फ्रॉम द बॉडी. हा बॉल अगदी आपण पाहिला शरीरापासून थोडासा दूर आणि तदनंतर मात्र अगदी डॉट बॉलनं मात्र इथे श्रवणची सुरुवात करताना पाहायला मिळते. पहिला बॉल वरती धावचीच्या स्वरूपात विकेट आणि दुसरा बॉल डॉट येताना आपण पाहिला. वरती इथून मात्र अंपायर अगदी पंच आमच्याकडे बोलतायत. लेगस्टिकच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू आणि अगदी अवांतर बॉलचा इशारा पंचांचा आलाय. अतिरिक्त धावेनं मात्र धावसंख्येचं श्री गणेश होताना पाहायला मिळेल. टीमचा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल. इट्स अ बॅड बॉल आणि वन बाउन्सची वॉर्निंग देखील पंचांच्या माध्यमातून गोलंदाजाला दिली जाते. सलग 2 अवांतर चेंडू अगदी आपण पाहिले आणि 2 धावा दापटला वरती. 46 धाव्यांचं एक मोठं टार्गेट. टार्गेट कशा रीतीनं चेस होईल, धावा संख्या कशा रीतीनं रोखली जाईल आणि अगदी या साऱ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. इट्स अ डॉट बॉल. 2 धावा दापटला वरती आहेत. 4 बॉलचा खेळ संपलाय. ऑन साइड हाफ फटका आणि अगदी धावचीच्या स्वरूपात धक्का क्रमांक 2 आणि बॅटर आपण पाहतोय वन डाउनिंगच्या ऍक्शन मध्ये दाखल झालेला श्रवण आणि श्रवणला देखील मात्र इथून धावचीच्या सुरुवात परतावा लागेल. 46 धाब्यांचं टार्गेट होता. ते टार्गेटचे जसं करते वेळी जशी बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये रुद्रची आपण पाहिली, काहीचा खेळ मात्र इथे स्वीकारणे गरजेचं आहे. फलंदाज बाद होताना अगदी आपण पाहिलं आणि नंतर मात्र 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. नो बॅटर. नॉन स्ट्राईक एंड वरती देवेशला आपण पाहू शकाल. एका बाजूने स्ट्राईक एंड वरती साईला आपण पाहतोय आणि शेवटचा बॉल देखील डॉट. बॅटिंग करताना देखील एक चांगली कामगिरी रुद्रची आपण पाहिलं आणि गोलंदाजी करत असताना देखील षटक पहिला हाताळला आणि पहिल्या षटकाच्या हॅलो दोन धावा दापटलावरती भाडा म्हणतात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 46 धाव्यांचं टार्गेट अद्याप समीकरणाचा विचार केला. 3 षटक 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि ज्यामध्ये आणखी
44 धाव्यांची गरज आहे. 14 ते 15ची सरासरी प्रति षटकामागे मात्र इथून राखावी लागेल. हॅलो. स्लोवर बॉल धीम्या गतीचा चेंडू, फसव्या गतीचा चेंडू, षटक क्रमांक 2 घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज. प्रतीकला अगदी आपण पाहू शकाल. डॉट बॉलला मात्र सुरुवात घडतीये. ऑप्टिकच्या बाराचा बाहेरून जाणारा हॅलो. 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 टीमची धावसंख्या 3 या आकड्यावरती पाहायला मिळते. अद्याप 3 फलंदाज बाद होताना अगदी आपण पाहिले आणि न्यू बॅटर प्रणय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना अगदी आपण पाहू शकाल. पंधरा चेंडू आणि आणखी 43 धाव्यांचं समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळेल. प्रतीकला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. समोर फलंदाज 5व्या क्रमांकावरती दाखल होताना प्रणयला अगदी आपण पाहू शकाल. ऑफसाईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये आणि अगदी आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळेल. 14 बॉल 43 आणखी समीकरण अगदी आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 2. हॅलो. 5 धावा धापटलावरती आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडू आणि आणखी 41 धाव्यांची गरज. 12 बॉल 41 धाव्यांचं टार्गेट, 41 धाव्यांचं समीकरण, प्रति षटकामागे 20.50 ची सरासरी. हे सामना आता थोडासा जड होत चालला बॅटिंग टीमसाठी. ज्या धावा पहिल्या 2 षटकामध्ये येणं गरजेचं होतं त्या धावा मात्र बनताना आपण पाहिल्या नाहीत आणि अद्याप कुठेतरी थोडासा दबाव दर्पण बॅटिंग टीम वरती आला.
हॅलो. 9 ऑन दी बोर्ड, 9 धावा दापटलावरती आहेत. 11 मध्ये आणखी 37 धाब्यांची गरज. 11 बॉल 37 रन्स. षटक क्रमांक 3 गन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विजयला आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती एका बाजूने बॅटर देवेशला अगदी आपण पाहू शकाल. देवेश आणि प्रणय अशी जोडी सध्याच्या स्थितीला खेळपट्टीवर खेळ साकारताना पाहायला मिळते. ऑन साईडला फटका. अगदी मिड ऑन मध्ये फिल्डर नाही आहेत. लॉंगन मधून जोपर्यंत फिल्डर येतील उचलतील फेकतील तत्पर 2 धावा मात्र सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. 2 धाब्याने संघ पुढे सरसवताना टोटल 11 धावा दापटलावरती पाहायला मिळतील. 10 चेंडू आणि 35 धाब्यांची आणखी गरज. यावेळेचा फटका उंच उडवलाय. ताकदीचा देखील प्रचंड वापर. बॉल झाला सीमा पार. इट्स अ बिग हिट. येतोय षटकार. गणेश विचार कधी येणार आहे तवा येईल. महाबलेश्वरला जाऊ आपण तवा जाऊ मग आले डायरेक्ट शिरवलीला. ठीक आहे. माईक बंद दे. हॅलो. 17 धावा दापटलावरती अगदी आपण पाहतोय षटकार आलाय. आता षटकार कदाचित त्या मॅच मध्ये संजीवनी देईल का? अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होताना पाहायला मिळेल. 18 ऑन दी बोर्ड. समीकरणाचा विचार केला अद्याप 9 चेंडू मध्ये 28 ची गरज. इट्स अ बॅट बॉल. आणखी एक सलगचा दुसरा अवांतर. या षटकाचा आपण विचार केला अद्याप 3 चेंडू खरे तर विजयने हाताळलेत आणि ज्यामध्ये तब्बल 14 धावा अद्याप विजयने खर्च केल्यात. 19 धावा दापटल्यावरती आहेत. 9 चेंडू 27 टार्गेट 27 समीकरण. आमचे सिनियर कॉमेंटेटर शेखर दादा पाटील आजच्या दिवसामध्ये आणि अगदी झेल मात्र टिपला जातोय. अगदी झेलच्या स्वरूपात बॅटर ज्याच्या बॅट मधून चांगली धावसंख्या उभारली गेली होती. 6 मॉल मध्ये 14 धावा ज्याच्या माध्यमातून अगदी आल्या. तो विजय मात्र सध्याच्या स्थितीला मैदानाच्या बाहेर परतताना अगदी आपल्याला पाहायला मिळेल. 7 बॉल आता 25 धाब्यांची आणखी गरज. हॅलो. अजून एखादा फटका या बॉलवरती आला तर कदाचित मॅचचं चित्र अंतिम ओव्हरमध्ये काही वेगळं आपल्याला
हॅलो. अंतिम 6 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. हॅलो. 25 धाव्यांची आणखी गरज. विजय अंतिम षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती अगदी आपल्याला पाहायला मिळेल. आणि अगदी बॅटर मात्र इथून बाद होताना पाहायला मिळेल. मॅच आता अगदी पूर्णपणे जड होत चालली आहे. सामना अगदी थोडासा कठीण होत चालला बॅटिंग टीमला. पहिल्या सत्रामध्ये खर्च केलेला धाबा आणि ते धाबा मात्र अगदी आता इथे मागण्या ठरतायत. पाच चेंडू आणि आणखी 25 धाव्यांची गरज. 21 धावा दापी धावपटलावरती आहेत. हॅलो. ट्वेंटी 4 ऑन द बोर्ड. 24 धावा धावपटलावरती आहेत. वाईड. तीन चेंडू आणि 19 धाव्यांची गरज. यावेळेचा हा बॉल अगदी लेग स्टंपच्या बाहेरून अतिरिक्त धाव +1 अशा 2 धाव. 3 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. इट्स अ वाईड बॉल. हॅलो.